असं? मैत्रीण मानलं होतं तुम्हाला, तुम्ही माझ्याच का जीवावर उठलाय? लालीदेवी काय बिघडवलंय तुमचं? माझा विश्वास होता तुमच्यावर, तुम्ही विश्वासघात केलात माझा. विश्वासघात? विश्वासघात मी आहे, विश्वासघात तू केलायस. किती क्रूर आहेस तू. माझ्या बोटाचा बाळाचा तरी विचार. तू बरे का आईच्या पोटाचा जन्म घेतलास ना? प्रेम, विश्वास हे शब्द तुझ्या तोंडात नाही शोभत आर्या. जवळची मैत्रीण मानत होते तुला. तू काय केलास? त्याच मैत्रीचा घात केलास. त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत पळून जायचं ठरवलंस. त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यावर जाळ टाकलंस तू. त्याच मैत्रिणीचा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस तू. मी तुम्हाला 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 धोका द्यायचा हेतूने नाही केलं सगळं. मला मान्य आहे मी हे केलं. माझं गोपाळजीवर खूप प्रेम आहे, पण ललिताई तुमच्या दोघांचं नातं जर व्यवस्थित असतं आणि तुमचं बाहेर कुठे कोणावर काही प्रेम नसतं दुसऱ्यावर, मी कसं तुमच्या मध्ये आले असते. काय बडबडतेस? काय बडबडतेस तू? माझं प्रेम कुणावर? माझं फक्त माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. लहानपणापासून माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. माझ्यावर आरोप करतेस? आरोप करतेस माझ्यावर? लांब जायचंय तुला माझ्या नवऱ्यासोबत? हा, मी तुला कायमचं लांब पाठ, कायमचं लांब पाठ, कायमचं पाठ, कायमचं. मैत्रीण म्हणवतेस ना मला? तुझी मैत्रीण म्हणवतेस ना? हा, मी एका शब्दानं विचारायचंस, तुमचं कोणावर प्रेम आहे का? विचारलास तू? असं कसे विचारणार मी तुम्हाला? तुमचं खाजगी आयुष्य वैयक्तिक बाब आहे. माहिती नाही तुला? माहिती नाही मला काय काय बघावं लागलं, काय काय बघावं लागलं, काय काय सहन करावं, काय काय सहन करावं, काय काय सहन करावं, काय काय सहन करावं. काय झालं? माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला? लाज कोणाला वाटली पाहिजे, तुला का मला? तू जे काय केलंस ना त्याचा मला किती त्रास झालाय तुला कल्पना पण नाही करता येणार. माझा जीव गुदमरत होता आतल्या आत. असं वाटत होतं कुणीतरी माझा गळा दाबतय. हे बघ, माझ्या वस्तूंना जरी कोणी हात लावला ना मला नाही सहन होत. तू तर माझ्या नवऱ्याला हात लावलास, तुला कसं सोडणार मी? माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या मध्ये जो कोणी येईल त्याला मी संपवणार. म्हणूनच ठरवलं या नरकी हाड्या उत्सवात तुला कायमचं संपवायचा. माझ्या संसारावरचं, माझ्या प्रेमावरचं हे संकट आहे ना, ते कायमचं दूर करायचं. मला वाटलं होतं आज पण तू सुटणार. आज पण मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. ते आमच्या आत्या येऊन बसल्या होत्या ना घरात, मला बाहेर पडता येत नव्हतं. त्या गेल्या आणि मी बाहेर पडले. तुला काय वाटलं? तुला बाहेर कोणी काढलं? गोपाळजींनी. मी बाहेर काढलं तुला, कारण मला तुला इथं घेऊन यायचं होतं. मला माहित होतं दरवाजा उघडला की तू बाहेर येणार. मग तेव्हाच का नाही मारलंस? सगळं मुखवट्याचं सोंग कशाला केलं? कारण या जगात सगळेच मुखवटे घालतात. मुखवटे घातले नाही तर खरा चेहरा समोर येईल ना.
आता तूच बघ, तू माझ्यासोबत मैत्रीचा खोटा मुखवटा चढवला. नाही माझ्या नवऱ्यानं माझ्याशी चांगुलपणाचा प्रेमाचा मुखवटा चढवला. झालं. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. मी कसा काय विसरलो या गावात माझ्यासारखाच आणखीन कुणीतरी शातीर आहे, तोही चलाक आहे, माझ्यावर लक्ष ठेवून आहे. या मुखवट्यामागे मी एकटा नव्हतो तर तोही होता. सगळं गाव माझ्या मागावर असताना या आर्यावर त्यानेच हल्ला केला असणार. हा जो कोणी आहे ना त्याला सोडणार नाही मी. तडपवून तडपवून मारणार आहे. आजपर्यंत या देवीसिंगने ज्या लोकांना मारले ना त्या सगळ्यांपेक्षा भयानक मरण मी त्याला देणार आहे. कोण आहेस तू? मला माहितीये या मुखवट्याचा आधार घेऊन तूच आर्याला मारलायस. काय करतोयस हे सगळं?